नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असेल मराठीमधील शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा भाग पाहणार आहोत। त्यावर आधारित पेपरमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत। कशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामधील पहिल्या प्रकारचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहांसाठी एक शब्द कोणता त्याचा पर्याय निवडा। खाली वाक्य दिलेलं असेल त्यावर आपल्याला काय करायचं आहे, अधोरेखित केलेल्या शब्दाचं काही निवडायचं आहे। शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे। पहिलं वाक्य आहे, बाबांना नेहमी स्वतःबद्दल अभिमान असणारी माणसे आवडतात। कशाला अधोरेखित केलेला आहे, कशाला अंडरलाईन केले, स्वतःबद्दल अभिमान असणारी माणसे। स्वतःबद्दल अभिमान असणारी माणसे म्हणजे पर्याय दिलेले आहे, स्वाभिमान शून्य, पराक्रमी, स्वाभिमानी, स्वार्थी। स्वतःबद्दल अभिमान असणारी माणसे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे स्वाभिमानी, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे। आता पुढचा आहे, लोकमत हे वृत्तपत्र दररोज प्रसिद्ध होते। दररोज प्रसिद्ध होणारे काय असतं बरं, दररोज प्रसिद्ध होणारं दैनिक हे वृत्तपत्र असतं। बाकी आहे साप्ताहिक, मासिक, पाक्षिक। साप्ताहिक 7 दिवसातून, मासिक महिन्यातून, पाक्षिक म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे। दैनिक हे वृत्तपत्र दररोज प्रसिद्ध, दैनिक दररोज प्रसिद्ध होते, साप्ताहिक आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होते, म्हणजे ते पहिला पर्याय योग्य आहे। तिसरं वाक्य आहे, रमेश नेहमी केलेल्या उपकारांची जाणीव ठेवतो। आणि अंडरलाईन केलेले आहे केलेल्या उपकारांची जाणीव, म्हणजे पर्याय आहेत कृतज्ञ, ऐतखाऊ, कृतज्ञ, स्वच्छंदी। कोणता पर्याय बरोबर आहे, केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा कृतज्ञ आणि केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ, यामध्ये आपल्याला गोंधळ उडतो। त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे, केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ आणि केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा कृतज्ञ। आलं लक्षात। पुढचं वाक्य आहे, अण्णासाहेब हजारे हे अहोरात्र समाजाची सेवा करतात। त्यामधील पहिला पर्याय आहे लोकनायक, समाजसेवक, महर्षी, लोकमान्य। आणि अहोरात्र समाजाची सेवा करणे याला काय म्हणायचं, समाजसेवा, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे। दुसरा पर्याय योग्य आहे। आता पुढचं वाक्य आहे, जादूचा खेळ करणारा गावात आला। यामध्ये जादूचा खेळ करणारा याला काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे। मग पहिला पर्याय आहे नाटककार, दुसरा पर्याय आहे जादूगार, तिसरा पर्याय आहे दरवेशी, चौथा पर्याय आहे नकलाकार आणि योग्य पर्याय कोणता आहे, जादूचा खेळ करणारा जादूगार, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे। जादूचा खेळ करणारा जादूगार। आलं लक्षात। आता पुढच्या प्रकारचा कोणता प्रश्न आहे कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे, पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाचा पर्याय निवडा। एक शब्द दिलेला असतो आणि त्याचं काय करायचं असतं, आपल्याला त्याचे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा असतो। आता शब्द कोणता आहे, आखाडा, आणि पर्याय काय दिलेले आहेत, पहिला पर्याय आहे कैदी ठेवण्याची जागा, मालाचा साठा करण्याची जागा, कुस्ती खेळण्याची जागा आणि 4 रस्ते एकत्र येतात ती जागा। आता आखाडा कैदी ठेवण्याची जागा म्हणजे काय, तुरुंग, कारागृह, माल साठा करण्याची जागा म्हणजे काय, कोठार, कुस्ती खेळण्याची जागा म्हणजे आखाडा, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे। आलं लक्षात। पुढचा शब्द दिलेला आहे क्षणभंगूर, घरदार नष्ट झाले आहे असा, पहिला पर्याय। दुसरा पर्याय कमी आयुष्य असलेला, तिसरा आहे कमी वेळ टिकणारा आणि चौथा आहे खूप आयुष्य असलेला। आता घरदार, कमी आयुष्य असलेला म्हणजे काय, कमी आयुष्य अल्पायुषी, खूप आयुष्य असलेला दीर्घायुषी आणि कमी वेळ टिकणारा म्हणजे क्षणभंगूर, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे। आता पुढचा शब्द आहे अनवाणी पायी चालणारा, पादचारी, पायी चालणारा म्हणजे काय, पादचारी, पायात जोडे घातलेला, जमिनीवर चालणारा आणि पायात जोडे न घातलेला म्हणजे अनवाणी। आलं लक्षात।
पायी चालणारा, पायात जोडे घातलेला, जमिनीवर चालणारा, पायात जोडे न घातलेला म्हणजे अनुमानी, म्हणजे त्याचा पर्याय चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा आहे अजातशत्रू. अजातशत्रू म्हणजे पहिला पर्याय आहे ज्याला मरण नाही असा, दुसरा आहे मृत्यूवर विजय मिळवणारा, तिसरा आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा, आणि चौथा आहे शत्रूचा मित्र असणारा. ज्याला मरण नाही असा अमर, मृत्यूवर विजय मिळवणारा हे पण नाही, ज्याला कोणीही शत्रू नाही असा म्हणजे अजातशत्रू. आलं लक्षात? ज्याला कोणीही शत्रू नाही असा म्हणजे अजातशत्रू हा पर्याय योग्य आहे. आता पुढचा आहे, पुढच्या प्रकारचा प्रश्न आहे पहा. पुढील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थ असणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. काय दिलेला आहे आपल्याला? एक शब्दसमूह दिलेला आहे, त्याचा योग्य अर्थ असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता पूर्वी कधी पाहिले नाही असे. अप्रतिम पहिला पर्याय, दुसरं अपूरूप, अपूर्व, अद्वितीय. आता पूर्वी कधी पाहिले नाही असा अपूर्व त्या शब्दसमूहाबद्दल म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा आहे संध्याकाळी भोजनोत्तर सहज परिसरात फिरणे. पहिला पर्याय आहे फेरफटका, दुसरा पर्याय आहे वामकुक्षी, प्रदक्षिणा, शतपावली. आणि यामधील योग्य काय आहे? फेरफटका म्हणजे इकडे तिकडे फिरणे, वामकुक्षी म्हणजे जेवणानंतर, दुपारच्या जेवणानंतर थोडीशी झोप घेणे, प्रदक्षिणा म्हणजे मंदिर एखाद्या गोल प्रदक्षिणा घालणे, शतपावली संध्याकाळी भोजनोत्तर सहज परिसरात फिरणे म्हणजे शतपावली करणे होय. पुढचा आहे कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल. पहिला आहे क्रांती, दुसरा आहे उत्कर्ष, तिसरा आहे परिवर्तन, चौथा आहे उत्क्रांती. यामधील योग्य पर्याय आहे कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती, म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा आहे कोणाचेही न ऐकता मनाला वाटेल तसे वागणे. आता पहिला पर्याय आहे हव्यास, दुसरा मनमानी, तिसरा सांगकामा, निस्वार्थी. सांगकामा म्हणजे सांगेल तेवढंच काम करणे, निस्वार्थ म्हणजे कोणताही स्वार्थ नसणे, मनमानी म्हणजे मनाला वाटेल तसे करणे म्हणजे हा शब्दसमूह योग्य आहे. पुढचा आहे ज्याला सीमा नाही असा. ज्याला सीमा नाही असा. त्याचे पर्याय आहेत अमर्याद, अपार, असीम, अनंत. ज्याला सीमा नाही असा असीम म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. तिसरा पर्याय योग्य आहे. अजून अशाच प्रकारचे आपण प्रश्न पाहणार आहोत. आता पुढचा आहे निरर्थक गोष्टी व गप्पा. त्याचा पर्याय आहे भाकड कथा, दंतकथा, कपोलकथा, गपशप. निरर्थक गोष्टी व गप्पा म्हणजे गपशप. आलं लक्षात? चौथा पर्याय योग्य. राजाची स्तुती करणारा. राजाची स्तुती करणारा पर्याय आहे भाट, शाहीर, राजकवी, खुशामतखोर. राजाची स्तुती करणारा कोण असतो? गाणारा, राजाविषयी गाणे गाणारा शाहीर आणि राजाची स्तुती करणारा भाट म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे दुसऱ्यावर उपकार करणारा. पर्याय आहेत पराधीन, परोपकारी, पुरोगामी, परावलंबी. दुसऱ्यावर उपकार करणारा, परोपकारी. दुसऱ्यावर उपकार करणारा म्हणजे काय? दुसऱ्यावर उपकार करणारा म्हणजे परोपकारी. आलं लक्षात? दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी, दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी. पुढचा प्रश्न आहे फौजबरोबर असलेली अवांतर माणसे. फौजबरोबर असलेली अवांतर माणसे. ते पर्याय आहेत शिपाईगडी, बाजारबुणगे, सेवेकरी, भोई. फौजबरोबर असलेली अवांतर माणसे म्हणजे बाजारबुणगे म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे.
10वं उदाहरण आहे डोळ्याच्या कोपरातून पाहणे, लक्ष, दृष्टी, कटाक्ष आणि नजर. त्यामधले बरोबर उत्तर पर्याय आहे कटाक्ष. डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणे म्हणजे कटाक्ष टाकणे, कटाक्ष हे करणे. आलं लक्षात. आता पुढच्या प्रश्नाचा प्रकार आहे पहा. पेपरमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा बद्दल पाहत आहोत. पुढच्या प्रश्नांचा प्रकार आहे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायांतील कोणता शब्द योग्य नाही त्याचा पर्याय निवडा. पर्याय दिलेले आहेत ते 3 पर्याय योग्य आहेत, 1 पर्याय चुकीचा आहे. अशा प्रकारचे उदाहरण आहे. मन आकर्षित करणारा. मन आकर्षित करणारा कोण असतो? मनोहर असतो, चित्ताकर्षक असतो, चित्तवेधक असतो, मनोरथ असतो. काही योग्य पर्याय मन आकर्षित करणारा. मन आकर्षित करणारा मनोहर बरोबर आहे, चित्ताकर्षक बरोबर, चित्ताकर्षण बरोबर आहे, चित्तवेधक पण बरोबर आहे. पण मनोरथ म्हणजे मनातील इच्छा, मन आकर्षित करणारा नाही, म्हणजे हा पर्याय योग्य नाही. आता पुढचं उदाहरण आहे हरिणासारखे डोळे असणारी. हरिणासारखे डोळे असणाऱ्याला काय म्हणतात? मीनाक्षी, मृगनयना, हरिणाक्षी, मृगाक्षी. हरिणासारखे डोळे असणाऱ्याला मीनाक्षी म्हणत आहेत. मीनाक्षी माशासारखे डोळे असणाऱ्याला म्हणतात मीनाक्षी. मृगनयना, हरिणाक्षी, मृगाक्षी या हरिणासारखे डोळे असणाऱ्यांना म्हणतात. मृग म्हणजे हरिण म्हणून मृगनयना. कसं लक्षात ठेवायचं आहे? हरिण म्हणजे मृगनयना, हरिणाक्षी, मृगाक्षी म्हणजे हरिणासारखे डोळे असणारी. आता पुढचं उदाहरण आहे कैदी ठेवण्याची जागा. कारागृह, कोठार, बंदीशाळा, तुरुंग. कैदी ठेवण्याच्या जागाला कारागृह देखील म्हणतात, बंदीशाळा देखील म्हणतात, तुरुंग देखील म्हणतात. पण कोठार हा शब्द धान्य ठेवण्याची जागा म्हणजे कोठार. लक्षात. म्हणजे हा पर्याय आपला दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचं उदाहरण आहे पहा राज्यातील लोक. राज्यातील लोक म्हणजे प्रजाजन, रयत, भाट, प्रजा. राज्यातील लोक, भाट म्हणजे राज्याची स्तुती करणारा, तो राज्याच्या बाहेरचा पण असू शकतो. म्हणून प्रजाजन, रयत, प्रजा हे पर्याय बरोबर आहेत. भाट हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे आपल्यासाठी योग्य आहे, प्रश्नानुसार योग्य आहे. आता पुढच्या प्रश्नाचा प्रकार आहे पुढीलपैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याचा पर्याय निवडा. चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून पर्याय निवडायचा, चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. त्यामधील पहिलं उदाहरण आहे पहा. 4 पर्याय दिलेले आहेत. जमिनीवर राहणारे भूचर. बरोबर आहे, जमिनीवर राहणाऱ्यांना भूचरच म्हणतात. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा चौक. बरोबर आहे, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा चौकच म्हणतात. किल्ल्याच्या सभोवताली भिंत तट. बरोबर. जमिनीखालील गुप्त मार्ग खंदक नाही म्हणत, त्याला भुयार म्हणतात. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढील पर्याय आहेत, पर्यायांचा गट आहे. पूर्वी कधी घडले नाही असे मनोवेधक. अनन्याची शोभा वनश्री. बरोबर आहे. मोजता येणार नाही असे अगणित. बरोबर आहे. स्वर्गातील इंद्राची बाग, नंदनवन. बरोबर आहे. पण पूर्वी कधी घडले नाही असे मनोवेधक नाही. मनोवेधक म्हणजे मन आकर्षून घेणारा म्हणजे मनोवेधक, पण पूर्वी कधी घडले नाही असा म्हणजे मनोवेधक नाही. म्हणजे आपला पर्याय पहिला पर्याय योग्य आहे. आता तिसरं उदाहरण आहे शत्रूकडील बातमी काढणारा हेर, भाषण करणारा वक्ता, बातमी आणून देणारा वृत्तनिवेदक, ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. ईश्वर आहे असं मानणारा आस्तिक असतं. भाषण करणारा वक्ता बरोबर आहे. शत्रूकडील बातमी काढणारा हेर, पण बातमी आणून देणारा वृत्तनिवेदक नसतो, वार्ताहर असतो. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढील उदाहरण आहे पहा. रणांगणावर आलेले मरण, वीरमरण. बरोबर आहे. हिंडून करायचा पहारा, गस्त. बरोबर आहे. नदीची सुरुवात होते ती जागा
संगम, संगम नाही होत, उगम असतं. नदीची सुरुवात होती ती जागा उगम असतं. संगम म्हणजे दोन नद्या मिळण्याचे ठिकाण. गोलाकार फिरणाऱ्या सोसाट्याचा वारा म्हणजे वावटं, हेही बरोबर आहे. म्हणजे चुकलेलं काय आहे याच्यामध्ये, नदीची सुरुवात होते ती जागा म्हणजे संगम, संगम नसतं, उगम असतं. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. अशाच प्रकारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. वेगवेगळी उदाहरणे, सगळ्या प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत.